तर आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाला मिस यू असे स्टेटस ठेवण्यात आलेले होते। मोक्का लावलेल्या आरोपीचे वाढदिवस साजरा होतात हे दुर्दैवी असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। अधिक तपासाबाबत सरकारी वकिलांसाठी आज सुरेश दसांची भेट घेतल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। सीआयडी एसआयटी कडे देण्यात येणाऱ्या तपासाबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे की कृष्णा आंधळे हा फरार आहे। यांना लक्षात आलं पाहिजे की एवढा मोठा गंभीर गुन्हा करून तो 2 महिन्यापासून पोलिसांना हातावर तुरी देऊन पळून गेलेला आहे, तो शोधत नाहीये। आणि त्याच्या वाढदिवसाचे फोटो हे मिस यू म्हणून जर ठेवतात म्हणजे समाजाला काय आदर्श देता तुम्ही? 18 पगड जातीतले लोक न्याय मागतायत, दुसरी कुठलीच मागणी नाही। या गोष्टीचा निषेध करून न्याय मागतात आणि सरळ सरळ हे जर जे आरोपी आहेत गंभीर गुन्ह्यातले ज्याच्यावर मोका लागलेला आहे त्या लोकांचे जर वाढदिवसाचे स्टेटस ठेवतायत तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही मला वाटते। जे सरकारी वकील आहेत या ज्या आपल्या प्रकरणामध्ये त्यांना आपण मागणी केलेली आहे त्या संदर्भात अण्णांना आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि अण्णांनी तुम्हाला सांगितलं देखील की सोमवारपर्यंत त्यांची ऑर्डर झाली पाहिजे, होईल त्यांची ऑर्डर आणि ती मागणी करायला किंवा त्यांच्यासोबत याच चर्चा करायला आम्ही आलो होतो। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली जेणेकरून SIT CID कडे जे आपल्याला काही गोष्टी द्यायच्यात, ज्या गोष्टीचा तपास होणं बाकी आहे तर ते साहेब असल्यानंतर अजून जास्तीचं चांगल्या पद्धतीनं तपास पुढील होईल। त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि अण्णांची भेट घेतली।